तर आता मम्मी इकडे आंबे पूर्ण छिलते आहे. तर आता इकडे आमरस बनून झालेला आहे आणि आता थोड्या वेळा थंड करायला ठेवलं आहे, कारण की एकदम अजून छान लागला पाहिजे. सो आता आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया त्याला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे आहे आणि मला सुट्टी आहे. मम्मी पण इकडे आहे. मम्मी मम्मी इकडे. आणि आज आम्ही लोक बनवणार आहोत. काय बनवणार मम्मी आपण? आमरस आणि चपाती. आमरस आणि चपाती बनवणार आहोत. तर पुऱ्या बनवणार होतो आम्ही, पण ॲक्च्युली एवढं गरम होतं आणि ठाण्यामध्ये पण खूप पाऊस पडतो असं ऐकलं मी, आणि इकडे दादरमध्ये पण पाऊस पडत होता. सो इकडे तर काय पडत नाही विक्रोळीमध्ये. सो बघूया आज मम्मी कशी रेसिपी बनवते आपली. तर इकडे जे गावचे आंबे आहेत जेवढे उरले होते, जास्त आंबे तर बोलतात ना नासले गावी, कारण की पाऊस पडला होता. तर आता इकडे एवढ्या आंब्यांचा आपल्याला रस बनवायचा आहे. आणि हे घे काय कुटायचं आता? लसूण डाळ. लसूण कुटायला सांगितलंय. इकडे डाळीसाठी मी लसूण एकदम असा चिरून घेतलाय सगळीकडे. आणि आता आंबे पण इकडे धुवून घेतलेत सर्व. बघाची साल काढायची आंब्याची आणि मग कापायची. जे चांगले चांगले तेच घ्यायचे आणि मिक्सरला वाटायचे. हो, मिक्सरला वाटायचे पण आहेत आता, म्हणून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मम्मी सगळीकडे आंबे कापून टाकते त्याच्यामध्ये. आणि जे असं सडलेलं असेल तर मित्रांनो घेत नका जाऊ, कारण की ते मग आमरस चांगला नाही लागणार त्यामुळे. आज सकाळीच देवाची पूजा करून घेतली मी, कारण की आज संडे होता आणि आपल्या कुलदेवताचा वार असतो. आणि आम्ही कडद्याला गेलेलो तेव्हा आम्ही पूर्ण भंडारा वगैरे आणलेला इकडे येतो. तर तो इकडे असं मी ठेवला या साईडला सगळीकडे असं पांगून, कारण की भंडारा खूप चांगला असतो. जर कोणाला काय झालं तर आपल्याला डोक्याला वगैरे लावता येतं. आमच्या चाळीमध्ये एकदम कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि दादरला आणि ठाण्याला थोडा थोडा पाऊस पडतोय, पण चाळीमध्ये बघायला गेलं तर पूर्ण ऊनच आहे. वरती अशी इकडे मम्मीने तुळशीचं झाड वगैरे लावलेलं. तर आता इकडे साखर घ्यायची, थोडे आमरस आपल्या चविष्ट होण्यासाठी, आणि याच्यामध्ये अशी थोडी थोडी करून टाकायची. सगळीकडे अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे आमरस अजून गोड होतं असा. तर थोडा अजून आमरस थंड होण्यासाठी इकडे बर्फ टाकलाय. आपण आधीच बर्फासाठी एकदम जागा ठेवलेली की आपल्याला आमरस बनवायचं तर बर्फ पाहिजे, म्हणून आता इकडे मम्मीने सगळीकडे असा बर्फ टाकून ठेवला, म्हणजे अजून जरा थंड होईल आणि मस्त असं लागेल, फ्लॅश पण होईल. तर देवाला इकडे नैवेद्य दाखवतो आधी, आणि मग आम्ही जेवायला सुरुवात करू. चला मित्रांनो, आता आमरस झालेला आहे बनून, आणि एकदम आता चपात्या पण झालेल्या आहेत. सो आता आपण खाऊन बघूया कसा लागतो ते. औसम, एक नंबर झालेला आहे. तुम्ही पण घरी असंच बनवा. आणि एकदम 10 मिनिटातच झालेला. तो एकदम छान बनला असा. आणि आता मम्मी चपात्या भाजते, सो मी इकडे आधी खाऊन घेतो. आमरस बनवून झालेला आहे आणि आता चपात्या अजून मम्मी भाजतीच आहे. तर मम्मीला एक थँक्यू माझ्याकडून, एवढं केलंस तू. आणि मी इथेच व्हिडिओ एंड करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मम्मी एकदा सगळ्यांना नक्की सांग की असाच आमरस तुम्ही पण बनवा. तोपर्यंत बाय बाय.